खरं तर गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे देवता आणि आई वडिलांचा सन्मान कसा असावा त्याचं प्रतीक म्हणजे गणपती बाप्पा. आज या ठिकाणी रचना पार्क मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या भागामध्ये महिलांना मित्रांनो या ठिकाणी ना मुलांना म्हणजे प्रत्येक सणासुदी म्हणजे शिवजयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या, गणपती सण असू द्या, लहान मुलांना आणि महिलांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जातं. आणि प्रत्येक वर्षी या मंडळाकडनं एक समाजाला संदेश मेसेज दिला जातो. आज ज्या पद्धतीने मी या ठिकाणी सजावट केली म्हणजे प्रदूषण कसं आपण दूर करू शकतो, एक लोकांना चांगल्या प्रकारचा त्यांनी मेसेज दिला. त्याचं खरंच मंडळाचा धन्यवाद देतो. आपण प्रत्येक वेळी सजलेलं भरलेलं सगळं बघत असतो, त्याच्या मागचे कष्ट आपल्याला माहीत नसतात बऱ्याच लोकांना. सगळ्यात पहिला कष्ट हे असतात की एकत्रित मंडळ असं एकजुटीने आणायचं, त्यानंतर मग सजावटीचा भाग घेतो आणि असं भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम करतात. मला खरंच आनंद वाटतो की या ठिकाणी की मी या विभागाचा नगरसेवक आहे याचा अभिमान सुद्धा वाटतो. आणि हे गार्डन सुद्धा ना अप्पांनी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी निर्मित केलेलं आहे. अप्पांशी तर माझं नेहमी घरचं नातं राहिलेलं, त्यामुळे मी हक्काने कधी त्यांच्याकडे काही मागितलं मला कधी नकार आलेला नाही. अप्पांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. या भागामध्ये स्वतः मला असं वाटतं की आपण नेहमी लोकांना संदेश देतो की साफसफाई ठेवा, चांगलं ठेवा, आरोग्य चांगलं करा ठेवा, या सगळ्या गोष्टी आपण लोकांना सांगतो. इथे अंमलात आणलं जातं या भागामध्ये, या रचना पार्कमध्ये. शशीदादा असतील, आमचे देसाई साहेब असतील, सगळेच अनेक लोक अजून इथे नाही आहेत म्हणजे या ठिकाणी लोकांचं चांगलं या ठिकाणी कौटुंबिक नातं सुचलेलं. मी यांचा नेहमी ऋणी राहिलेलो आहे. त्यांनी मला इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात मी या ठिकाणी धावलो सुद्धा नाही, तरी या वार्डातून अपक्ष असताना मला 2400 मतं या लोकांनी केली. त्यामुळे जे 55,108 मतं मिळाले, ह्या वार्डाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. मी आपल्या सगळ्यांचा नेहमीच ऋणी राहिलेलो आहे आणि राहील. आपण जी मतदान केला त्यामुळे मला अजून ऊर्जा मिळाली. त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून मी काम करायला लागलो. मी एवढंच म्हणेन कि जिन्होंने बड़ी शिक्कत से मुझे इस मुकाम पे पहुंचाया, आप सभी का मैं लाख लाख धन्यवाद देता हूँ, शुक्रगुजार करता हूँ. और जिन्होंने मुझे जलील किया उनका भी मैं शुक्रगुजार करता हूँ की उनसे भी मुझे प्रेरणा मिली. तर माणसावर ओळखण्यामध्ये आपल्याला काही शिकायला मिळतं. त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद देतो. परत एकदा आपण सगळ्यांना गणपतीच्या प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळो, आनंदी जीवन मिळो. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.